नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी ही कायमचं महाजनांचं घर सोडून निघालेली असते आणि त्याच वेळेला ती आता आई योगेश्वरी जवळ येते आणि आपल्या देवघरात ती आता शेवटचा दिवा लावत असते आणि म्हणते की आई योगेश्वरी, आता मी कायमचं हे घर आणि माझ्या आकाशला सोडून निघून चाललेली आहे आणि त्यामुळे तुझ्याकडे मी हा दिवा लावत आहे आणि हा महाजनांचा घरातला आजचा माझा हा शेवटचा दिवा असेल. कदाचित इथून पुढे मी या घरामध्ये दिवा लावू शकत नाही, परंतु मला खरंच या सगळ्याचा खूप त्रास होतो आहे. देवी आई, हे जे सगळं काही घडतं आहे त्यामुळे माझ्या मनाला खूप त्रास होतो आहे. मी चुकते हे मला समजतं आहे, परंतु माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. आकाशचा जीव वाचवण्यासाठी हे एक पाऊल मी उचललं आहे आणि त्यामुळे त्या शब्दाला मला जागलं पाहिजे. माझ्या आकाशवर माझा खूप जीव आहे, माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे, परंतु मला हे घर सोडून जावं लागतं आहे ते फक्त आणि फक्त त्याच्या तब्येतीमुळेच. तो जिवंत राहावा यासाठीच मला हे सगळं करावं लागतं आहे. जसं मी हा दिवा इथे आता उजेड केला आहे, तुझ्याजवळ दिवा पेटवला आहे, तसंच महाजनांचा हा दिवा आहे तो अखंड तेवत राहू दे. कधीही या घरात कुठल्याही प्रकारचं दुःख, काळजी नको येऊ दे. मला माहिती आहे या घराला जे काही दुःख देऊन जाते ते मीच देऊन जाते, कारण मला या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटतं आहे. माझ्या आकाशलाही हे समजून खूप त्रास होईल की त्याची भूमी या घरामध्ये पुन्हा परतणार नाही, परंतु आता माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही राहिला देवी. काही करून मला आता या घरातून निघावंच लागणार आहे. या घराने मला भरपूर काही दिलं आहे. खरं तर माझा या घरातून पायच निघत नाही आहे, कारण हे घर म्हणजे दुसरी भूमीच आहे असं आकाश नेहमी म्हणत असतो. परंतु मी काय करू, माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे देवी. आणि मला हे सगळं कळतं आहे, हे जे काही घडलं आहे ना, हे फक्त एक योगायोग नव्हता, यामागे एक सगळं काही प्लॅनिंग होतं आणि हे प्लॅनिंग हे आत्यानेच केलेलं होतं हे मला सगळं चांगलं माहिती आहे. म्हणूनच आई, मला एकच म्हणायचं आहे की तू माझ्या आकाशच्या सदैव पाठीशी राहा. मी त्याच्यासोबत नसेन आता यावेळेला, त्याची काळजी घ्यायला मी नसणार, म्हणूनच तू त्याच्या सतत सोबत राहा, त्याच्याबरोबर राहा, त्याला कोणत्याही प्रकारच्या संकटात टाकू नकोस आणि जरीही तो कुठल्या संकटात अडकला तरीही त्याची काळजी घे, त्याची मदत कर, असं ती आता म्हणत असते. आणि नंतर भूमीला त्याच वेळेला आकाशचा गाडीच्या जेव्हा ब्रेक फेल होतात त्यानंतर जो अपघात झालेला असतो तो अपघात आता तिला आठवतो आणि तो अपघात आठवल्यानंतर तिचे डोळे अगदी सुन्न पडतात आणि ती म्हणते की आई, आमच्याबरोबर जो काही दुर्दैवी अपघात घडला तो केवळ अपघात नव्हता हे मला माहीत आहे, तो घातपात होता आणि हे सगळं करण्याच्या मागे रागिनी आत्याचाच हात होता हे मला सगळं चांगलंच माहिती आहे. त्यामुळे आता रागिनी आत्याला आकाश हा अगदी मोकळा झाला आहे आणि तिला आता मी इथे नसणार म्हणून घरात मोकळं रान मिळालेलं आहे आणि ती यावेळेला काहीही करायला तयार होईल. कुठल्याही थराला जाऊन आकाशला त्रास देण्याचा ती प्रयत्न करेल. त्यामुळे मी तुला एकच सांगते की त्या बाईचे हे प्रयत्न सफल होऊ देऊ नकोस. माझ्या आकाशच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा. ती आकाशला त्रास देण्यासाठी आता मी नसेन तर काहीही वागायला मोकळी होईल, म्हणूनच प्लीज माझ्या आकाशचं रक्षण कर. त्या बाईपासून तिला वाचव, माझ्या घराला वाचव. मी इथे नाही आहे, परंतु तू तू सतत त्याच्यासोबत राहा, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं संकट तू येऊ देऊ नकोस. आई, मला माफ कर. तू आता अखंड इथेच राहणार आहेस, परंतु मी इथून निघाली आहे. हे माझं तुझं या घरातलं शेवटचं भेटणं आहे. आणि हो, तू जर मला मुलगी म्हणवतेस तर या मुलीचं ऐक तू. या मुलीचा कधीही निराशा करू नकोस. त्या मुलीला तू सावर. मी तिकडे जे काही माझं करेन, परंतु इथे इथे माझ्या आकाशवर तुझी कृपादृष्टी सदैव राहू दे. असं ती आता हात जोडते आणि म्हणते की हे कुंकू, हे तुझं जे लाल कुंकू आहे ते कुंकू मी आता माझ्यासोबत घेऊन जाते. मला नेहमीच आकाशच्याच नावाचं कुंकू माझ्या भाई लावायचं आहे. कितीही काही झालं तरीही हे कुंकू हे सतत माझ्या माथ्यावर राहणार आहे आणि हे सतत मला आठवण करून देणार की मी फक्त आकाशचीच आहे आणि आकाशशिवाय मी दुसऱ्या कोणाशीच होऊ शकत नाही. मी फक्त मरेपर्यंत आकाशचीच पत्नी राहीन. हे वचन देवी आई मी आज तुझ्यासमोर देते. असं म्हणून आता भूमी हे आकाशच्या नावाचं कुंकू हे तिकडून देवघरातून महाजनांच्या घेऊन जाते आणि म्हणते की हे कुंकू मी माझ्या कपाळावर नेहमी बळकट ठेवेन आणि त्या कुंकवाचे रक्षण करण्याची जबाबदारी आई तुझी आहे. त्यामुळे तू हे या कुंकवाचा सांभाळ कर, त्याला कुठलीही इजा कधीही पोचू देऊ नकोस आई. आणि कितीही काही झालं तरी माझ्या आकाशपासून मला लांब जायची अजिबात इच्छा नाही आहे. मला आकाशसोबत राहायचं होतं. आमचं बाळ आणि मी अगदी सुखाचा संसार करणार होतो, परंतु तरीही माझ्या आयुष्यात हे जे काही घडलं आहे ते तुझीच योजना असेल असं मला वाटतं आहे. तेवढ्यातच इथे आता हॉस्पिटलमध्ये सगळेजणं भूमीची वाट बघत असतात. अथर्व, मानसी नुसती इथून तिथून फेऱ्या मारत असतात. तेव्हा मग मानसी म्हणते की नाही,
अथर्व ताईचा कॉलच लागत नाही आहे, तिचा फोन बंद लागतोय. तेव्हा मग अथर्व म्हणतो की नेमकं काय घडलं असेल, नेमकी ताई गेली तरी कुठे असेल, इतकी अर्जन्सी आहे, आकाशचं ऑपरेशन झालं आहे आणि नेमकी ती कुठे गेली आहे असा विचार आता तिला पडतो. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की हो ना, मला पण कळतच नाही आहे की हे सगळं असं कसं घडतं आहे. म्हणजे भूमी असं बेताल कसं वागू शकते ना, तेच समजत नाही आहे की आकाशचं ऑपरेशन झालं आहे आता, तिने इथे असायला हवं होतं ना खरं तर, परंतु ती कुठे जाते हेच समजत नाही आहे. तिचं वागणं ना अगदी बेताल झालं आहे. म्हणजे मी बोलते ते तुम्हाला लागतं, माझं तोंड दिसतं, परंतु तिचे काही वागते हे म्हणणं, तिचं वागणं चुकीचं आहे असं कोणाला वाटत नाही आहे का? आणि आता जर आकाश भाऊजींचं ऑपरेशन झालं असेल तर तिला इथे राहणं हे जास्त गरजेचं होतं. मग ती कुठे निघून गेली? अचानक असं काय घडलं जी ते इथून निघून गेली आणि इथे थांबली पण नाही? खरं तर गरज आहे ना तिला, परंतु का नाही करत आहे हे सगळं? अचानक तिला नवऱ्याची काळजी का नाही वाटत आहे? तेव्हा तिला रागिनी मुद्दामच ओरडते आणि म्हणते की अगं पौर्णिमा, जरा शांत बस. अगं वेळ काय, काळ काय, आपलं तुझं सारखं सारखं तेच तेच सुरू असतं, जरा शांत हो. तेव्हा पौर्णिमा मुद्दा म्हणते की परंतु आई, अहो तुम्ही बघा ना स्वतःच्या डोळ्यांनी. तेव्हा रागिनी म्हणते की अगं नको, तू शांत हो, तू यावर आता काही बोलू नकोस, मला काहीच ऐकायचं नाही आहे. आपण बघूया, भूमीवर असा संशय घेऊन आपल्याला नाही चालणार. अगं ती नक्कीच कुठल्या तरी कामात अडकली असेल, आपण जरा वेळ बघून जरा बोलूया, ठीक आहे? तू जरा शांत बस, कळलं पौर्णिमा? आणि हे हॉस्पिटल आहे, त्याच्यामुळे उगाच तुझी अशी बडबड बडबड हॉस्पिटलमध्ये चालू देऊ नकोस. नक्कीच काहीतरी घडलं असेल, त्याशिवाय भूमी अशी वागायची नाही, मला माहिती आहे. त्यामुळे तू जरा आता शांतच बस. तेव्हा आता रागिनी ही लगेच पौर्णिमाजवळ जाते आणि म्हणते की तिला गप्प बस. आणि मनूला म्हणते की काय झालं, तुला भूमीचा कॉल वगैरे लागला आहे का, किंवा तिने काही कॉल केला आहे का? तेव्हा मग मनू म्हणते की नाही, अजूनही ताईचा काही कॉल वगैरे लागत नाही आहे. त्यावेळेला आता लगेच पौर्णिमा म्हणते की अगं मनू, मला माहिती ना, अगं तिचा कॉलच लागणार नाही, कारण ती कशात लक्षच देत नाही आहे. म्हणजे मला तरी असंच वाटतं आहे की तिचं ना खरंच आकाश भाऊजींवरचा इंटरेस्टच उडाला आहे की काय, नवऱ्यावरची काळजीच वाटेनाशी झाली की काय, असं वाटतं आहे मला. आणि म्हणूनच मला चिंता वाटायला लागली आता आकाशची. तेव्हा मग लगेच मानसी म्हणते की हे बघ, तू उगीचच काही बोलू नकोस. ताई कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये अडकलेली असेल, काहीतरी डॉक्युमेंट वगैरे शोधायला गेली असेल, त्यामुळे तू जरा शांत बस. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की राहिलं ठीक आहे. आणि नंतर आता भूमी ही देवीजवळून ती कुंकू घेऊन आणि आपल्या पिल्लूला कुशीत घेऊन आणि तिची भरलेली ती बॅग घेऊन आता महाजनांचं घर सोडून निघालेली असते. आता आजूबाजूला सगळं घर ती सारखं सारखं निहाळत बघत असते, कारण तिला हे सगळं सोडवणं अत्यंत कठीण जात असतं. आणि जेव्हा बॅग घेऊन ती दरवाजाच्या बाहेर पडते, तेव्हा तिचं ते तुळशी वृंदावन जिथे ती नेहमी पूजा करत असे ते, त्याचप्रमाणे सगळं घर, घराकडचा झोपाळा, सगळं सगळं आता तिला आठवू लागत असतं. आणि या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तिच्या प्रत्येक गोड गोड आणि कडू देखील, शिवाय दुःखी आठवणी देखील लपलेल्या असतात. आणि या घराने प्रत्येक संकटात तिला सावरलेलं असतं. तेव्हा ती म्हणते की हे घर सोडून जाणं मला खरंच खूप कठीण जातं आहे. ही घर, ही माझी माणसं, ही मला सोडून जाणं खूप कठीण जातं आहे, कारण या घरात प्रत्येक कोपऱ्याना कोपऱ्यात माझ्या आठवणी लपलेल्या आहेत. किती काही सांगू, कोणालाही सांगू शकत नाही, इतक्या आठवणी माझ्या या घरामध्ये आहेत. आणि ह्या घराला सोडणं माझ्यासाठी खूप कठीण जातं आहे. हे घर कदाचित मला विसरू शकेल, परंतु मी या घराला विसरू शकणार आहे की नाही, असं म्हणून ती स्वतःचे डोळे आता पुसते. आणि जड अंतकरणाने आता ती या तिच्या घराच्या बाहेर, म्हणजेच तिच्या सासराहून एक पाऊल बाहेर टाकते. आणि ती पाऊल बाहेर टाकून आता तिथून बॅग घेऊन निघत चाललेली असते. पुन्हा मागे वळून बघायचं नाही असा निश्चय तिने केलेला असतो, परंतु तरीही तिचं मन काही त्यासाठी धजावत नाही. ती पुन्हा एकदा मागे वळून बघते आणि एकदा शेवटचं तिच्या घराला ती बघून आता घराच्या बाहेर पडते आणि म्हणते की आकाश, सॉरी, मला माफ कर, मी या घरातून कायमचं निघून चालली आहे. घरात येताना तू मला तुझ्यासोबत घेऊन आला होतास, परंतु निघताना आता मला एकटीला निघावं लागतंय. भूमी फायनली घर सोडून निघालेली असते. अथर्व सारखा सारखा फोन करतो, म्हणतो की काय चाललं हे ताईचं, अजून ही फोन कशाला नाही उचलत आहे, नेमकं काय झालं असेल. तेव्हा आता रागिनी आणि पौर्णिमा एकमेकींकडे अगदी खोचक नजरेने हसत बघत असतात. त्यांना माहीत असतं की भूमीचं नेमकं काय सुरू आहे. ती आता इथे हॉस्पिटलमध्ये येणारच नाही हे दोघांनाही कळून चुकलेलं असतं. त्यावेळेला सारखा सारखा अथर्व फोन करत असतो, परंतु तिचा फोनच लागत नसतो. आता रागिनी ही मात्र आनंदात असते आणि भूमी ही घर सोडून निघालेली असते. आता डॉक्टर संकर्षण त्याची गाडी घेऊन बाहेरच उभा असतो आणि भूमी आता त्याला बघून रागानेच म्हणते की आले, डॉक्टर संकर्षण आले. त्यावेळेला मग आता लगेच तो म्हणायला लागतो की अरे वा, या भूमीने तिचा शब्द पाळला आहे, चक्क भूमी माझ्यांनी स्वतःचा शब्द पाळला आहे, आली आहे ती, असं म्हणून आता तो तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतो.
त्याच वेळेला मग भूमी अगदी रागानेच त्याच्याकडे बघत असते आणि अगदी चालत चालत त्याच्या गाडीपर्यंत येते. गाडीची मागचा दरवाजा उघडते आणि त्याच्यामध्ये ती बॅग टाकते आणि त्यानंतर मग आता बॅग टाकल्यानंतर तो स्वतः गाडीमध्ये बसायला लागतो. भूमी त्या गाडीच्या दिशेने येत आहे म्हटल्यावरती तो देखील गाडीमध्येच बसतो आणि भूमी ही गाडी म्हणजेच ती बॅग त्या मागच्या ठिकाणीच ठेवून तिथेच ती बसायला चाललेली असते. परंतु संकर्षण आता तिच्याशी काहीही बोलत नसतो. तो फक्त जोरात त्या गाडीचा हॉर्न वाजवतो आणि गाडीचा हॉर्न वाजवत असताना भूमीच्या लक्षात येतं की त्याला काय म्हणायचं आहे. म्हणूनच ती आता तिथे बसत नाही आणि फ्रंट सीटवर येऊन बसते आणि त्याच्याशी ती एकही शब्द बोलत नाही. पौर्णिमा, रागिनी आणि मानसी तिघी धावत धावत घरी आलेले असतात. काय झालंय, भूमी कुठे गेली असेल असा विचार त्यांना पडलेला असतो. तर इथे पौर्णिमा म्हणत असते की कुठे गेली असेल. तेव्हा पौर्णिमाला आता ती म्हणते की थांब जरा शांत हो. रागिनी म्हणते की एक काम कर मानसी, एक काम कर तू टेरेसवर आणि जरा किचनमध्ये वगैरे बघ, आम्ही बाकीच्या ठिकाणी बघतो. आणि पौर्णिमा तू तर तिकडे त्या बाजूने बघ, माझ्या हॉलच्या दिशेने वगैरे बघ असं म्हणून आता मानसी ही गेल्यानंतर पौर्णिमा आणि रागिनी ठरवतात की नेमकं काय घडलं असेल. तेव्हा आता लगेच मानसीला गेल्यानंतर रागिनी म्हणते की हो, मला तर वाटतंय की हे सगळं घडलं आहे ना, ते खरंच मला समजत नाही आहे, माझ्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. परंतु ते समजत नाही आहे ना तितकंच हे मला इंटरेस्टिंग वाटू लागले. चला शोधूया असं म्हणून त्या शोधायला सुरुवात करतात. आता रागिनी धावत धावत भूमीच्या रूममध्ये येते आणि म्हणते की चला आता इथे कोणी नाहीच आहे, तर पटकन आपल्या हाताला काही लागतंय का ते बघूया असं म्हणून रागिनी आता सगळं शोधायला लागते. तिकडे असलेली पुस्तकं, त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी आणि कपाट, वॉर्डरोब सगळं काही शोधत असते. आणि मग कपाट उघडल्यानंतर तिच्या लक्षात येतं की ह्याच्यामध्ये भूमीच्या साड्याच नाहीत, भूमीचे कपडेच नाही आहेत ह्याच्यामध्ये. याचा अर्थ ती विचार करते की नक्की याला काय समजायचं आहे. भूमीचे फाईल्स किंवा बाळाच्या फाईल्स काही त्याच्यामध्ये नसतात. आता ती कपाट बंद करते, दुसरं कपाट उघडते तर त्याच्यामध्येही भूमीच्या आणि बाळाच्या कोणत्याही वस्तू नसतात. आता रागिनी विचार करते की हे काय, भूमीचं बॅग किंवा तिचे कपडे वगैरे याच्यात काहीच नाही आहे. याचा अर्थ ही बया घर सोडून गेली की काय, म्हणजे भूमी ही कायमची ही घर सोडून गेलंच असंच वाटतंय. आता ती पटकन काहीतरी डॉक्युमेंट्स वगैरे हाताला लागतात का ते चेक करत असते. म्हणून ती पटकन पुन्हा बेडवर येते आणि बेडवर आल्यानंतर ती उशी बाजूला करते. तेव्हा तिच्या त्या उशीच्या खाली डिवोर्स ॲग्रीमेंट असतं आणि ते तिच्या हातात पडल्यानंतर तिला खूप आनंद होतो. ती फायनली आता वेडेसारखी हसायला लागते आणि म्हणते की डिवोर्स ॲग्रीमेंट, घटस्फोटाचे पेपर आणि अगदी एखादा राक्षस जसा असतो तसं ती हसते. पौर्णिमा धावत येते आणि म्हणते की आई काय झालं, तुम्ही अशा का हसत आहात, नेमकं काय घडलं आहे. तेव्हा ती म्हणते की बघ ना हे काय आहे, डिवोर्स ॲग्रीमेंट अगं, घटस्फोटाचे पेपर. आणि मग पौर्णिमा देखील ते पेपर्स उघडून पाहते तर त्यामध्ये भूमीने केलेल्या सह्या असतात आणि आकाशला तिने घटस्फोट दिलेला असतो, हे सगळं त्याच्यात असतं. तेव्हा पौर्णिमाला पण धक्काच बसतो. ती म्हणते की आई अहो हे काय बघतोय काय आपण, चक्क भूमीने आकाशला डिवोर्स दिला. तेव्हा ती म्हणते की हो हो अगं, भूमीनेच आकाशला डिवोर्स दिलेला आहे. फायनली ती आकाशच्या आयुष्यातून निघून गेलेली आहे. आपण ज्या गोष्टीची, या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो, तो दिवस अखेर आपल्या आयुष्यात आला. फायनली आकाशच्या आयुष्यातून भूमी ही कायमची निघून जाणार, आकाश आणि भूमी कायमचे वेगळे होणार असं म्हणून आता ती दोघीही एकमेकांना टाळ्या देऊ लागतात. मानसी तिथे नसते, परंतु त्या दोघीही खूप खुश असतात. रागिनी म्हणते की बघ ना अगं पौर्णिमा, अगं मला हे बघून इतका आनंद झाला आहे म्हणून सांगू, हे सगळं बघण्यासाठी माझे डोळे अगदी आतुर झाले होते, आसुसलेले होते. आणि तीच गोष्ट आता घडली. भूमी आता आकाशच्या आयुष्यातून कायमची निघाली, गेली बया कायमची हे घर सोडून. आता हे घर तिच्या जाचातून मुक्त झालं, मुक्त असं म्हणून त्या दोघी हसायला लागतात. आणि इथे हसून हसून रागिनीचा पार घसा चुकून गेलेला असतो आणि तिला दम देखील लागलेला असतो. ती म्हणते की अगं काय करू मी, मला खरंच कळत नाही आहे. हा दिवस हेच सगळं ती करते, परंतु तिने आकाशला घटस्फोटाचे पेपर दिलेत. तेव्हा पौर्णिमा म्हणते की परंतु ही गेली कुठे असेल, नक्की काय घडलं असेल. तेव्हा रागिनी म्हणते की हो ते तर आपल्याला माहिती नाही आहे की नक्की ही कुठे गेली असेल, परंतु एक गोष्ट तर आपल्या मनासारखी घडली की ती कुठेही जाईना, परंतु आकाशला घटस्फोट देऊन गेली, ते जास्त महत्त्वाचं आहे, हो की नाही. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की हे बघ पौर्णिमा, एक गोष्ट लक्षात घे, आता इथून पुढे हे जे काही घटस्फोटाचे पेपर आहेत ते फक्त आपल्याला माहीत आहेत, हे कोणालाही घरात काही माहिती नाही. आणि या घटस्फोटाच्या पेपरविषयी मानसीलाही काही सांगायचं नाही किंवा अथर्वालाही. जेव्हा आता आकाश शुद्धीवर येईल
त्याच वेळेला त्याच्यासमोर या गोष्टीचा उलगडा कसा करायचा ते मी बघते. आकाश जेव्हा शुद्धीवर येईल तेव्हा भूमीने त्याला हा जो काही घटस्फोट दिला आहे ते पेपर्स आकाशसमोर कसे आणायचे त्या सगळ्या गोष्टींचा, त्या सिच्युएशनचा विचार करूनच मी आकाशसमोर हे सगळे पेपर आणणार आहे. त्यामुळे सध्या तरी याबद्दल तू कोणालाही काही सांगू नको. मानसी किंवा अथर्व कोणालाहीच काही सांगायचं नाही आहे. हे पेपर्स ना आपल्यासाठी मॅजिकसारखे काम करणार आहेत. हे पेपर मी माझ्याजवळच ठेवते, परंतु तू कोणालाही काही सांगू नको. खरंच खूप आनंद होतोय गं पेपर बघून. इतका आनंद मला आजवर कधीही झालेला नव्हता. इतका आनंद होतोय. असं म्हणून आता इथे ती खूप खुश होत असते आणि आकाशच्या समोर ते दाखवत नसतात, म्हणजेच कोणालाही काही दाखवायचं नसतं. आता आकाश हा तिथेच हॉस्पिटलमध्येच असतो अजूनही. भूमी आणि संकर्षण आता गाडीमधून उतरतात. त्याच वेळेला आता भूमी गाडीमधून उतरून अगदी तुरू पुढे चालत त्याच्या बंगल्यामध्ये चाललेली असते. तेवढ्यात तो म्हणतो की 1 मिनिट, जरा मला तुमच्याशी काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. आता तुम्ही माझ्याबरोबर इथे येत आहे. तुम्ही तुमचा शब्द पाळलात. आता ॲग्रीमेंटप्रमाणे तुम्ही माझ्या मुलाच्या पत्नी झालेल्या आहात आणि तुम्ही आता एक गोष्ट करायचं आहे, ते म्हणजे की तुम्ही माझ्या मुलाची आई म्हणून माझ्यासोबत कायम आता राहायचं आहे. आणि हे ऐकल्यानंतर आता ती गप्पच उभी असते आणि तो म्हणतो की आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे, ती म्हणजे की तुम्ही माझ्याबरोबर राहणार आहात माझी पत्नी म्हणून, शिवाय आपण एक बेडरूम शेअर करणार आहोत. हे ऐकल्यावर भूमीला धक्काच बसतो. तर इकडे आता अथर्व हा विचार करत असतो की ही भूमिताई राहिली तरी कुठे नेमकी, काय झाले नेमकं, असा विचार आता त्यालाही पडलेलाच असतो आणि तो जास्तच टेन्शनमध्ये असतो आणि तो चिडत राहिलेला असतो की या ताईला काय कळत नाही आहे, कुठे आहे ती, इतका वेळ झाला, ऑपरेशन कधी झालेलं आहे आणि ही अजून आलेली नाही आहे. डॉक्टर सतत तिला विचारतात पण ती आहे तरी कुठे. तेव्हा आता लगेच रागिनी म्हणते की खरंच भूमीचं हे वागणं ना म्हणजे मला बेतालच वाटायला लागलं आहे. असं कधीही ती वागत नव्हती रे, अचानक ही अशी कशी काय वागायला लागली, काहीच कळायला मार्ग नाही आहे. त्याच वेळेला आता इथे ती म्हणते की किती वेळ झाला आहे तिला जाऊन, आम्ही घरी पण बघून आलो आहे, तरी पण ती अजूनही तिथे सापडलेली नाही आहे. नक्की गेली कुठे असेल ही. आता ना मला या पौर्णिमाचं म्हणणं खरं वाटायला लागलं आहे. तेव्हा मग आता लगेच रागिनी म्हणते की मग मला असं वाटतंय ती कदाचित ना त्या डॉक्टरला भेटायला गेली असेल. तेव्हा मग तो म्हणतो की डॉक्टरलाच भेटायचं असेल ना, मग इथे हॉस्पिटलमध्ये भेटायचं होतं, असं बाहेर जाऊन भेटणं हे योग्य वाटतं का, आणि काय वाटतं हे कळत नाही आहे का. तेव्हा मग ती म्हणते, म्हणजेच पौर्णिमा म्हणते की हो ना, मी पण किती दिवस हेच सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु कोणी माझं ऐकेल तर ना. अरे महाजनांची सून आहे ती, अशी कुठल्या तरी डॉक्टरला नवरा असा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना, सिरियस असताना बाहेर भेटते, हे योग्य वाटतं का. आणि महाजनांच्या सुनेला हे शोभतं तरी का. आपल्या महाजनांचं नाव आहे अलिबाग शहरात, मग हे सगळं नावं ठेवतात ना लोक असं पाहिल्यावरती. मग म्हणूनच मी म्हणते की ताईचं हे वागणं ना मला अजिबात आवडत नाही आहे. ती हे जे काही वागते ते अत्यंत चुकीचं वागते. तेव्हा आता लगेच ती म्हणते की हो पौर्णिमा, मला ना आता तुझ्याही बोलण्यावर विश्वास ठेवावासा वाटतोय. इतके दिवस मी तुला शांत करत होते, परंतु नाही, भूमीचं हे वागणं ना अगदी पलीकडे जायला लागले, कल्पनेच्या पलीकडचं. मला तर वाटतंय की ती ना इमोशनली कोसळले म्हणून असं वागते. तेव्हा अथर्व लगेच बोलतो की इमोशनली कोसळले म्हणून कोणी असं असं बेताल वागतं का, काय करायचं हे तिला कळत नाही का. आकाश ॲडमिट असला तरी तो होतोय ना नीट, मग असं वागण्याची काय गरज आहे. तेव्हा रागिनीला अगदी आनंद होतो, मनातच म्हणते की वा चला, तीर अगदी निशाने पे लगा आहे, म्हणजे माझं जे काही काम होतं ते झालं. आता भूमीच्या विरोधात भडका उडणार. आता हे ऐकल्यानंतर भूमीला धक्काच बसतो की आपण एक बेडरूम शेअर करणार आहोत. तेव्हा भूमीला राग येतो. ती म्हणते की म्हणजे हे सगळं तुम्ही काय बोलत आहात, तुम्हाला कळत आहे का. तुम्ही माझ्या नवऱ्याच्या ऑपरेशनच्या बदल्यात इतकी मोठी किंमत चुकवून घेणार आहात का. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही हे जे काही केलं आहे, माझा शब्द पाळला आहे, म्हणजे माझं स्त्रीत्व आणि माझं चारित्र्य ओलीस ठेवून तुम्ही माझ्याकडून काही करून घ्याल, तर ते शक्य होणार नाही, लक्षात ठेवा. अजिबात हे सहन होणार नाही, कारण मी माझ्या आकाशशिवाय कोणाचीच नाही आहे. तेव्हा लगेच तो म्हणतो की 1 मिनिट, झालं आहे तुमचं बोलून, तर आता माझं ऐका. तुम्हाला जे काय वाटतंय ना तसं काहीच नाही आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुम्ही फक्त माझ्या ओजसची आई, म्हणजे दुसरी आई म्हणून या घरात येतोय. तुम्हाला मला सहन करण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे आणि मला तुमच्यामध्येही काडीचाही इंटरेस्ट नाही आहे. लक्षात घ्या, मी तशा नजरेने तुमच्याकडे पाहिलंही नाही आणि माझ्या पल्लूची जागा कोणीही घेऊ शकत नाही. माझ्या पल्लूची जागा तुम्ही तसूबरही घेऊ शकणार नाही. तुम्हाला फक्त मी घेतोय ते म्हणजे माझ्या मुलाच्या प्रेमासाठी, माझ्या ओजससाठी मी हे पाऊल उचललं आहे, नाहीतर मला तुमच्यात काहीही इंटरेस्ट नाही आहे. म्हणून तुम्हाला फक्त आता या घरात एकच दाखवायचं आहे की तुम्ही माझी पत्नी आहात आणि म्हणूनच मला तुमच्याशी अरे तुरे या शब्दांनी बोलावं लागणार आहे, कारण किती काही झालं तरीही आपण पती पत्नी आहोत असंच दाखवायचं आहे ना.
त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्यात काहीच इंटरेस्ट नाही, पण फक्त तुम्ही माझी बायको म्हणून या रूममध्ये राहायचं आहे, या घरात राहायचं आहे, बाकी काही नाही. आणि माझ्या ओजसची आई म्हणून त्याला मला आनंद द्यायचा आहे आणि त्याला आनंदी बघायचं आहे. इतकीच माझी इच्छा आहे, दुसरं काहीही नाही, असं सरळ तो बोलतो. पुढच्या भागामध्ये आता इथे आकाश शुद्धीवर येत असतो आणि म्हणत असतो की रागिनी आत्या, भूमी भूमी कुठे आहे? प्लीज भूमीला बोलवा ना, असं म्हणून आता तो भूमीला बोलवायला सांगत असतो. आणि त्याच वेळेला आता रागिनीला काय बोलावं हे काहीच कळत नाही. रागिनी तिथेच गप्प बसलेली असते. त्याच वेळेला आता मानसी अथर्वकडे पण आकाश बघत असतो. आणि घरामध्ये भूमीला आणताना सुलोचनाला संकर्षण म्हणतो की ही आजपासून ओजसची दुसरी आई आणि कायद्याने आम्ही रजिस्टर लग्न केलेलं आहे, म्हणून ती माझी पत्नी, असं आता भूमीची ओळख तो घरात करून देतो. आणि भूमीला हे ऐकल्यानंतर धक्का बसलेला असतो की आकाशची तब्येत तिकडे तशी आणि मी या माणसाची बायको म्हणून या घरात वावरणार. तर आता आकाश आत्याला म्हणतो की एक काम करा, भूमी इथे नसेल तर प्लीज मला तिला जरा व्हिडिओ कॉल लावून द्या ना. आता व्हिडिओ कॉलचं नाव ऐकल्यावरती पुन्हा एकदा ते सगळेजण हादरतात. नेमकं काय करावं कोणालाच काही कळत नाही आणि सगळे गप्प बसलेले असतात. आता नेमकं पुढे काय घडणार आहे? आकाश आणि भूमी यांचं तर आता कधी एकत्रित होणं येणारच नाही, परंतु नेमकं पुढे काय घडेल हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.